नमस्ते फ्रेंड्स, आज आपण झणझणीत असा कांदा लसूण मसाला बघणार आहोत। सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागातील अतिशय प्रसिद्ध असा हा कांदा लसूण मसाला एकदम परफेक्ट प्रमाणासह आपण पाहणार आहोत। बरेच जण याला काळा मसाला असेही म्हणतात। कोणत्याही भागातला मसाला असू दे किंवा नाव काहीही असो, फक्त तो पदार्थ अतिशय परफेक्ट होणं महत्त्वाचं आहे। यामध्ये आपण भरपूर सारे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये खडा मसाला वापरणार आहोत। मिरच्या देखील कोणत्या आणि कशा वापरायच्या, रंगासाठी कोणत्या, त्याचबरोबर तिखटासाठी कोणत्या, तर ते अगदी मी परफेक्ट आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। रंग आणि चव अगदी वर्षभर टिकण्यासाठी काय करता येईल ते देखील अगदी मी परफेक्ट प्रमाणासह आणि वजनासह तुम्हाला मी आजचा मसाला कितपर्यंत झालेला आहे ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। मसाल्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी साधारण आपण 1 किलोच्या मिरच्यांच्या प्रमाणामध्ये आणि त्याचबरोबर खडे मसाल्यांचं प्रमाण सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्या प्रमाणामध्ये आपण इथे आजचा जो मसाला आहे तो बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 किलोच्या ज्या ह्या मिरच्या घेतल्या, तर त्या मी कोणत्या आणि कशा घेतलेल्या आहेत ते तुम्हाला सांगते। तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना, तर ह्या मिरच्यांना पांढरी मिरची असं म्हणतात। तर ह्या मिरच्या अशा आकाराने चपट्या असतात आणि थोड्याशा जाडसर अशा असतात। तर ह्या मिरच्या तिखटासाठी आणि रंगासाठी अशा मसाला बनवण्यासाठी वापरल्या जातात। आता ह्या सर्व ज्या मिरच्या आहेत ना, त्या मी कडकडीत उन्हामध्ये 1 ते 2 तासासाठी त्याला ऊन देऊन घेतलेला आहे। खूप जास्तही ऊन द्यायचं नाही। असं केल्यामुळे मिरच्यांचा जो रंग आहे तो उडून जातो आणि आपल्या मसाल्याला इथे मग रंग येत नाही। त्यामुळे खूप जास्त इथे ऊन द्यायचं नाही। अगदी 1 ते 2 तास कडकडीत ऊन भरपूर होतं। त्यानंतर इथे मी या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या लवंगी मिरच्या आकाराने लहान असतात आणि भरपूर अशा तिखट सुद्धा असतात। आजचा जो मसाला बनवणार आहे मी, तो भरपूर झणझणीत असा आणि तिखट बनवणार आहे। तर तुमच्या घरातील व्यक्ती किती तिखट खातायत, तर त्याप्रमाणे सुद्धा मी अगदी कमी तिखटचं प्रमाण सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य आणि यादी देणार आहे। तर ते तुम्ही नक्की जाऊन चेक कराल। त्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे। तर काश्मीरी मिरची अशी बघा लांब असते, सुरकुतलेली असते आणि त्याचा रंग देखील असा लालसर असतो। काश्मीरी मिरची मसाल्यांमध्ये रंगासाठी वापरली जाते। तर याच मिरचीमुळे आपल्या मसाल्यांना रंग खूप छान येणार आहे। आता ह्या मिरच्या सुद्धा मी 1 तास मस्त अशा उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत। वाळवून घेतल्यानंतर या सर्वच मिरच्यांचे इथे मी देठ सुद्धा काढून घेतलेले आहेत। आता बोटाने मोडतायत इतपत आपल्याला ह्या मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी काही बेडगी मिरची सुद्धा वापरलेली आहे। आता ही बेडगी मिरची बघा दिसायला अशी सुरकुतलेली असते, थोडीशी जाडसर असते। या मिरचीचा वापर मसाल्यांमध्ये रंग येण्यासाठी आणि त्याचबरोबर तिखटसाठी सुद्धा करतात। त्यामुळे मी इथे बेडगी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय की किती जाडसर अशी ही मिरची असते आणि त्याचबरोबर सुरकुतलेली देखील असते। काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची यामधील फरक कसा ओळखायचा, तर काश्मीरी मिरची ही लांब सडक आणि थोडीशी पातळ असते, त्याचबरोबर बेडगी मिरची ही जाडसर आणि थोडीशी बुटकी अशी असते। त्यामुळे बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची ओळखायला खूप सोपी आहे। आता या सर्वच मिरच्या मी इथे उन्हामध्ये वाळवून आणि त्याचे देठ असे काढून घेतलेले आहेत। 1 किलोच्या प्रमाणामध्ये या सर्वच मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर त्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघावे। आता इथे मी ह्या खड्या मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे। तर ते 1 किलोच्या मिरच्यांसाठी हे प्रमाण मी घेतलेलं आहे आणि आजचा जो मसाला बनणार आहे तो भरपूर असा झणझणीत आणि तिखट बनणार आहे। तर तुम्हाला मी शेवटी कमी तिखटचं जर का तुम्हाला मसाल्याचं प्रमाण हवं असेल तर मी सांगते आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन यादी चेक कराल। कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी इथे मी 10 ग्रॅम नागेश्वर घेतलेला आहे। तर नागेश्वराला असं देठ असतं आणि अशा प्रकारे ते दिसतात। आता हे सर्व साहित्य तुम्हाला मी का दाखवत आहे, तर तुम्हाला देखील काही या साहित्यांमधील, तुम्ही जर का नवशिके असाल तर साहित्यांची माहिती होईल, त्याचबरोबर नावं देखील माहिती पडतील। त्यामुळे मी तुम्हाला सर्व साहित्यांची इथे नावं देखील सांगत आहे। आता 10 ग्रॅम काळी मिरी घेतल्यानंतर 10 ग्रॅम आपल्याला त्रिफळा घ्यायचा आहे। त्रिफळा बघा या पद्धतीने त्रिफळामध्ये जर का एखादी अर्धी बी असेल तर ती काढून टाकावी। त्यानंतर इथे 10 ग्रॅम वेलची घेतलेली आहे। आता वेलची इथे जास्त दिसत आहे, पण फक्त 10 ग्रॅम मी वापरलेली आहे। 10 ग्रॅम आपल्याला बडीशेप घ्यायची आहे। हे सर्व साहित्यांचं प्रमाण मी अगदी परफेक्ट सांगत आहे। त्यानंतर इथे 10 ग्रॅम मेथ्या घ्यायच्या आहेत, 10 ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे, 10 ग्रॅम इथे आपल्याला तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घ्यायचा आहे, 10 ग्रॅम जिरे घ्यायचे आहेत आणि इथे मी 40 ग्रॅम धने घेतलेले आहेत। आता आपल्याला हिंग घ्यायचा आहे 10 ग्रॅम। त्यानंतर इथे बघा 10 ग्रॅम चक्रफूल म्हणजे स्टार फूल असेही म्हणतात, ते घ्यायचं आहे। त्यानंतर दगडफूल घ्यायचं आहे आपल्याला 10 ग्रॅम। काळी वेलची जी असते ती सुद्धा आपल्याला 10 ग्रॅम घ्यायची आहे।
त्यानंतर हळकुंड सुद्धा इथे मी 20 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये घेतलेले आहेत। तुम्ही हळकुंडाचं प्रमाण तुम्हाला मसाल्याचा रंगावरती कमी जास्त करू शकता। त्यानंतर मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे लवंग घ्यायची आहे 10 ग्रॅम आणि इथे मी जावित्री घेतलेली आहे। तर या जावित्री नंतर आपल्याला इथे किसलेलं खोबरं घ्यायचं आहे 40 ग्रॅम। त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे 1 दिवस उन्हामध्ये वाळवून। कांदा असा उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे मसाला आपला खूप दिवस टिकण्यास मदत होते आणि जो कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो तो पटकन असा कांदा आपला इथे तेलामध्ये तळला देखील जातो। म्हणून शक्यतो 1 दिवस असा कांदा उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवूनच घ्या। त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं तेल लागणार आहे काही मसाले भाजण्यासाठी। सगळ्याच मसाल्यांमध्ये आपण तेल घालणार नाही आहोत, पण काही जे मसाले आहेत तर ते आपण तेलामध्ये भाजणार आहोत। त्यासाठी इथे मी काही तेल घेतलेलं आहे। आता आपण लगेचच मसाले भाजण्यासाठी सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी जाड तळाची अशी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि सुरुवातीला इथे आपण कोरडे जिन्नस भाजून घेतोय। तर त्यासाठी मी पहिल्यांदा दगडफूल घेतलेला आहे आणि दगडफूल अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकसं 1 ते 2 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे। आता सगळेच मसाले भाजताना इथे मी तुम्हाला पटापट व्हिडिओ दाखवत आहे, पण तुम्ही इथे भाजण्यासाठी हे मसाले वेळ द्यायचा आहे, कारण एवढा जर का मी वेळ तुम्हाला दाखवत गेले तर व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल। त्यामुळे अगदी पटापट मी तुम्हाला हे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे। तर तुम्ही हे मसाले अगदी कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत एकसारखे असे। आता हा तमालपत्र जे आहे ना ते असं कैचीच्या मदतीने कट करून घ्यायचे, जेणेकरून ते एकसारखं असं भाजलं जाईल। गरम मसाला बनवण्यासाठी खडा मसाला किंवा त्याचबरोबर इतरही मसाले भाजण्यासाठी जो काही वेळ असतो तो द्यायचा असतो, कारण असा जर का आपण वेळ नाही दिला तर हे मसाले जे आहेत ते पुढे जाऊन खराब होऊन आपला मसाला इथे पटकन खराब होऊ शकतो। त्यामुळे इथे हे मसाले भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे। आता इथे आपण खोबरं घालायचं आहे, जे 40 ग्रॅम आपण खोबरं किसून घेतलेलं आहे। ते खोबरं अतिशय स्लो गॅसवरती सतत एकसारखं असं हलवून घ्यायचंय आणि भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी। हलक्याशा बदामी रंगावर आल्यानंतर हे खोबरं सुद्धा बाजूला असं काढून घ्यायचे लगेचच, खूप जास्तही करपवायचे नाहीये, नाहीतर मग मसाल्याचा रंग देखील इथे आणि वास देखील बदलू शकतो। आता जे खोबरं आपण कढईमधून काढून घेतल्यानंतर कढई हलक्याशा कापडाने पुसून घ्यायची, जेणेकरून पुढचे जे पदार्थ आहेत ते लगेच करपणार नाहीयेत। आता इथे आपण जे तीळ घेतले होते ते तीळ सुद्धा अगदी स्लो गॅसवरती 1 ते 2 मिनिटभर तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ खूप जास्त जर का भाजले गेले ना तर ते कडवट लागतात, त्यामुळे खूप जास्त हे तीळ भाजायचे नाहीयेत। तीळ हलकेसे भाजून झाल्यानंतर ते लगेचच कढईमधून बाहेर काढून घ्यायचे आणि नंतर त्याच कढईमध्ये इथे आता आपण तेल घालून काही मसाले भाजून घेतोय। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा सुरुवातीला तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण जे नागेश्वर घेतलं होतं तर ते नागेश्वर असं घालून घ्यायचंय आणि हलकसं ते तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लवंग घालायची आहे। आता हे लवंग, नागेश्वर आणि काळी मिरी अशी तळताना ते त्या फुटतात तेलामध्ये गेल्यावर, तर त्यासाठी इथे एखादं ताट किंवा एखादं कपडा असा हातावर ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या अंगावरती हे काही पदार्थ आहेत ते उडणार नाहीत आणि तुम्हाला चटका बसणार नाहीये। तर इथे ही काळजी घ्यायची आहे हे काळी मिरी आणि लवंग आणि नागेश्वर असे तळून घेताना। आता 1 ते 2 मिनिटभर असे हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच त्रिफळा घ्यायचा आहे। आता इथे मी तेलावरती काही पदार्थ भाजून घेते, तर तुम्ही ते लक्ष देऊन पाहायचे आहेत आणि सर्वच पदार्थ तुम्ही अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं असं त्रिफळा भाजून झाल्यानंतर हलकासा गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि एकसारखं असं हे त्रिफळा परतून घ्यायचं आहे तेलावरती। त्यानंतर हे त्रिफळा सुद्धा असं प्लेटमध्ये एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। हे सर्वच पदार्थ आपण जे सुरुवातीला कोरडे पदार्थ भाजले ते सेपरेट ठेवायचे आहेत आणि हे तेलातले जे गरम मसाले आहेत किंवा खडे मसाले आहेत ते सेपरेट ठेवायचे आहेत, ते एकत्र करायचे नाही, कारण आपण हे सेपरेट मिक्सरमध्ये बारीक फिरवणार आहोत। आता मेथ्या घातल्यानंतर त्या सुद्धा अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत, खूप जास्त न परतून घेता त्या कडवट होतात, त्यामुळे हलक्याशा परतून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे आणि बडीशेप असे भाजून घ्यायचे आहेत। जिरे आणि बडीशेप भाजताना इथे मी तेलाचा जरा देखील वापर केलेला नाहीये, तर ते फक्त आपल्याला कोरडे असेच भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजल्यानंतर लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला काही वेलची घालायची आहे आणि वेलची इथे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे। तर वेलची तेलामध्ये घातल्याबरोबरच अगदी फुलायला लागते आणि छान अशी ती फुलली 1 ते 2 मिनिटांमध्ये की लगेचच ही वेलची सुद्धा अशी बाहेर काढून घ्यायची आहे। तर कुठलाही पदार्थ करपू न देता अगदी स्लो गॅसवरती आणि सावकाश आणि शांतपणे सर्वच हे पदार्थ असे भाजून घ्यायचे आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण इथे काळी वेलची घालतोय। काळी वेलची सुद्धा हलकीशी
फुलल्यानंतर किंवा छान अशी परतून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेचच बाहेर काढून घ्यायची आहे। परत त्याच तेलामध्ये अगदी थोडंसंच तेल इथे घातलेलं आहे आपण सुरुवातीला, तर त्याच तेलामध्ये इथे आपण हे पदार्थ भाजतोय। खूप जास्त तेलाचाही वापर करायचा नाहीये। आता इथे चक्रफूल आणि जावित्री जी आहे ती सुद्धा 1 ते 2 मिनिटभर सतत हलवत एकसारखी अशी भाजून घ्यायची आहे। हे सर्वच पदार्थ भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे। मी तुम्हाला जरी पटापट दाखवत असली तरी मी भरपूर वेळ लावलेला आहे, कारण तुम्हाला एवढा मोठा व्हिडिओ मला दाखवता येत नाही, त्यामुळे मी इथे तुम्हाला फास्ट आणि पटापट दाखवत आहे। त्यानंतर आपल्याला दालचिनी सुद्धा हलकीशी 1 ते 2 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे। तेलाचा वापर करायचा नाही। काळी मिरी, लवंग, नाकेश्वर, त्रिफळा फक्त आपण तेलामध्ये आणि त्याचबरोबर आता हळकुंड हे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि वेलची। तर काही पदार्थ तेलामध्ये आपण तळून घेतलेत आणि काही पदार्थ बिन तेलाचे असे भाजून घेतलेले आहेत फक्त। तर हे तुम्ही लक्ष देऊन पाहाल आणि त्याच पद्धतीने हे सर्वच मसाले तुम्ही इथे भाजून घ्याल। आता हळकुंड देखील छान असे फुलोस्तर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे आणि हळकुंड असे परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला धने इथे परतून घ्यायचेत आणि धने असे परतून घेत असताना तेलाचा जरा देखील वापर करायचा नाही। फक्त आपल्याला हे धने जे आहेत ना ते कोरडे असेच छान अगदी भाजून घ्यायचे आहेत। धने मी इथे उन्हामध्ये वाळवून घेतलेले असल्यामुळे ते भाजायला जास्त वेळ लागला नाही, त्यामुळे धने सुद्धा अगदी पटकन गॅसमधून बाहेर काढून घ्यायचे। मसाला भाजताना मध्ये आधे तुम्हाला जर वाटलं की कढई खूप जास्त गरम झालेली आहे तर त्यावेळेला मध्ये आधे तुम्ही गॅस इथे बंदही करू शकता आणि तुम्ही हे मसाले भाजून घेऊ शकता। आणि खूप जास्त इथे कढई खूप जास्त गरम न होता किंवा करपू न देता आपल्याला हे सर्वच मसाले भाजून घ्यायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवावं। धने सुद्धा काढून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये हलकसं तेल घालतोय आणि त्याच तेलामध्ये आपल्याला इथे हिंग परतून घ्यायचा आहे। आता खडा हिंगाच्या ऐवजी इथे मी पावडर हिंग वापरलेला आहे। तुम्ही इथे 10 ग्रॅम खडा हिंग वापरला तरी देखील चालेल। असा हिंग वापरल्यामुळे मसाल्याला वास देखील छान येतो आणि त्याचबरोबर मसाला टिकून राहण्यासाठी भरपूर मदत होते। आता हा हिंग जो आहे ना तो सुद्धा आपल्याला तेलावरती हलकासा 1 ते 2 मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे। आता इथे आपण कांदा तळून घेतो, तर त्यासाठी त्याच कढईमध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे कांदा तळण्यासाठी, कारण कांदा हा छान आपल्याला कुरकुरीत होऊस्तर तळून घ्यायचा आहे, म्हणून इथे तेलाचा वापर जास्त करायचा आहे। आता हा कांदा उन्हात सुकवून घेतल्यामुळे खूप जास्त इथे वेळ देखील लागणार नाहीये, अगदी पटकन आपला कांदा तळून होणार आहे। जर का तुम्ही ताजे कांदे किंवा लगेचच कांदे जर का कापून मसाल्यामध्ये घालणार असाल तर तुम्हाला इथे कांदे भाजण्यासाठी भरपूर असा वेळ द्यावा लागेल, म्हणूनच इथे 1 दिवस हे कांदे असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत, जेणेकरून पटकन ते तेलामध्ये तळले जातील आणि आपला इथे वेळ देखील वाचेल। तेलामध्ये कांदा छान तांबूस रंगावर येईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे ना तो कुरकुरीत होईल आणि अगदी कच्चा किंवा मऊ न राहता आपला इथे मसाला सुद्धा खराब होणार नाही। त्यामुळे शक्यतो कांदा असा अगदी तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। पूर्णपणे या कांद्यामधील तेल असं निथळून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपला मसाला जो आहे ना तो ओलसर असा तयार होईल। आता सगळ्यात शेवटी आपण इथे मिरच्या भाजायला घेतोय। कांद्यामधील तेल पूर्णपणे काढून घ्यायचं, हे मात्र लक्षात ठेवावे। आता इथे मिरच्या भाजून घेत असताना अगदी थोड्याशा मिरच्या अशा कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या सगळ्याच अशा एकसारख्या भाजल्या जातील आणि 2 कलथ्यांच्या मदतीने मिरच्या एकसारख्या अशा सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत अगदी कमी गॅसवरती। अशाच प्रकारे सगळ्याच मिरच्या इथे मी एक एक करून भाजून घेत आहे। तुम्हाला इथे सगळ्याच मिरच्या मी भाजताना दाखवत नाहीये व्हिडिओ, कारण व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होतो, त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचंय की ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अगदी कमी गॅसवरती सतत हलवत या बिया सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। अशा या बियांमुळे मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो टिकून राहतो। मिरच्या भाजताना काही टिप्स आहेत। आता ह्या मिरच्या भाजताना तेलाचा वापर जरा सुद्धा करू नका, कारण आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत, त्यामुळे तेलाचा जर का वापर केला ना तर ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या नरम पडू शकतात आणि मिक्सरमध्ये मग या मिरच्या पूर्णपणे बारीक होणार नाही। त्यामुळे शक्यतो अशा मिरच्या भाजताना थोड्या करूनच भाजा आणि तेलाचा वापर जराही करू नका। तर ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवूनच सर्वच मिरच्या इथे भाजून घ्याल। कांडप यंत्रामध्ये जरी तुम्ही या मिरच्या दळायला देणार असाल तर कांडपमध्ये सुद्धा असं तेल लावलेलं चालत नाही मिरच्यांना, कारण या मिरच्या मग नरम पडतात, मऊ पडतात, त्यामुळे त्या कांडप यंत्रामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक होत नाहीत। त्यामुळे शक्यतो मिरच्या भाजताना तेलाचा वापर करूच नका। मिरच्या भाजूस्तर आपले जे खडे गरम मसाले आपण गॅसवर काही तळून घेतले होते आणि काही कोरडेच भाजले होते तर ते सुद्धा छान असे थंड झालेले आहेत। आता ते सर्वच मसाले आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे आहेत। असे हे मसाले थंड झाल्यामुळे खूप छान मिक्सरमध्ये दळले जातात, त्यामुळे पूर्णपणे थंड केल्यानंतरच हे मिक्सरमध्ये असे दळून घ्या।
मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकताय मस्त अशी गरम मसाल्यांची पावडर इथे बनवून तयार झालेली आहे। तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर त्याऐवजी तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले दळून घेतले तरी सुद्धा चालेल। आता हे सर्वच गरम मसाले किंवा खडे मसाल्यांची पावडर आपण एका बाउलमध्ये अशी काढून घ्यायची आहे। खडे मसाले तर छान असे बारीक झालेले आहेत, त्याचबरोबर आपण जे कोरडे इथे मसाले भाजून घेतले होते तर ते सुद्धा थंड झालेले आहेत। आता हे कसे दळायचे तुम्हाला मी सांगते। तर कांदे आणि लसूण जे आहेत ना ते सेपरेट आपल्याला अगदी सगळ्यात शेवटी दळून घ्यायचं आहे। कांदे आणि लसूण ओलसर असल्यामुळे ते खोबरं आणि धन्याबरोबर भाजायचे नाहीयेत, तर सेपरेट जरी हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तरी सुद्धा चालेल। आता या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकताय की खडे मसाल्यांची पावडर आपण करून घेतलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे मी मिरच्यांची पावडर मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेली आहे। तर ती या पद्धतीने दिसत आहे आणि खूप छान मिक्सरमध्ये या मिरच्या सुद्धा आणि खडे मसाले सुद्धा बारीक झालेले आहेत। अगदी मिक्सरमध्ये सुद्धा खूप छान बारीक असे दळले गेलेले आहेत। तुम्ही जर का जास्त मोठ्या प्रमाणावरती हे मसाले कांदा लसूण मसाला जर का बनवताय तर तो तुम्ही आवश्यक कांडप यंत्रामध्ये जाऊन हे मसाले दळून आणायचे आहेत। तर त्याऐवजी तुम्ही जर का थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे 1 ते 1.5 किलोचा किंवा 2 किलो पर्यंत जर का मसाले घरी बनवताय तर तुम्ही ते घरी मिक्सरवरती या पद्धतीने करू शकता। पण यापेक्षा जास्त जर का असेल मसाला तर तो नक्कीच तुम्ही कांडप यंत्रामध्ये जाऊन दळावा आणि कांडप यंत्रवाल्याला विचारून घ्यायचं आहे की ते मसाले बारीक करताना कशा पद्धतीने द्यायचे आहे ते। आता हे बघा तुम्ही बघू शकताय की धणे आणि खोबरं जे आहे ते या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर तमालपत्र आणि दगडफूल सुद्धा आपण याबरोबर बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर ते मिश्रण जे आहे ना ते या पद्धतीने छान अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय। तर याच पद्धतीने आपण इथे कांदा आणि लसूण सगळ्यात शेवटी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतोय। कांदा लसूण मसाला करताना मात्र लक्षात ठेवायची गोष्ट एवढीच की कांदा आणि लसूण हा जो आहे तो सेपरेट असाच बारीक करून घ्यायचा आहे, तो या मसाल्यांमध्ये मिक्स करून बारीक करायचा नाही। आता बघा या पद्धतीने मी इथे लसूण आणि कांदा जो आहे ना तो बारीक केलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता ही सर्व जी कांदा लसूणची पेस्ट आहे तर ती आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सर्वच मसाले असे चमच्याने एकत्र करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण हे मसाले पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकजीव करण्यासाठी असे वाटून घ्यायचे आहेत एकत्र पुन्हा। आता जो मसाल्यांचा रंग दिसतोय तुम्हाला तर सगळ्यात शेवटी एकजीव केल्यानंतर जो रंग दिसणार आहे तर तो तुम्हाला रंग खरा कळेल की मसाल्यांना रंग सुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। आता हे सर्वच मसाले आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घालून पुन्हा एकजीव असे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत एकसारखे। काहीच वेळात हे सर्वच मसाले असे एकजीव करून मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला एकजीव केल्यानंतरचा रंग इथे दाखवते। मसाल्याचा सुगंध तर घरभर अप्रतिम आणि अतिशय मस्त असा सुटलेला होता। आता हा बघा या पद्धतीने परातीमध्ये एकजीव केल्यानंतरचा रंग तुम्ही पाहू शकताय, किती छान असा आपला रंग कांदा लसूण मसाल्याला आलेला आहे। आता त्याचबरोबर तुम्हाला इथे मी वजन सुद्धा करून दाखवते की सगळा मसाला आपला किती किलोचा झालेला आहे। रिकाम्या परातीमध्ये तुम्हाला मी हे सर्वच मसाला काढून दाखवते। बरोबर 1800 ग्रॅम म्हणजे 1 किलो 883 ग्रॅम इतका हा मसाला इथे वजनामध्ये भरलेला आहे। तर सर्वच साहित्यांचं प्रमाण आणि यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्हाला हा मसाला करण्यासाठी मदतच होईल। 2 किलोला अगदी थोडासा कमी असा हा मसाला आपला इथे वजनामध्ये भरलेला आहे। आता सकाळच्या तुम्हाला प्रकाशामध्ये मी तुम्हाला दाखवते या मसाल्याचा रंग बघा, काय अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि चव तर एकदम अगदी झणझणीत तिखट असा मसाला हा बनून तयार झालेला आहे आणि सुगंध तर अगदी घरभर पसरलेलाच होता। तर तुम्हाला कांदा लसूण मसाला हा थोड्या प्रमाणामध्ये जर करायचा असेल मिक्सरमध्ये तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये हा मसाला बनवायचा आहे तर तो तुम्ही कांडप यंत्रामध्ये नक्की बनवून घेऊ शकता। आता हा मसाला वर्षभर साठवायचा कसा ते मी तुम्हाला सांगते। तर मसाला कधी पण काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये असा स्टोअर करून ठेवायचा आहे, जेणेकरून तो प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये खराब होणार नाही आणि स्टीलच्याही डब्यामध्ये ठेवायचा नाही, कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं असल्यामुळे याचं जी रिॲक्शन होते डब्यांवरती आणि त्यामुळे आपले मसाले इथे खराब देखील होऊ शकतात। म्हणून मसाले असे स्टोअर करून ठेवताना कधीही चिनी मातीची आणि काचेची बरणीच वापरायची आहे, जेणेकरून ह्या ज्या बरण्या आहेत ना त्या वर्षभर थंडही राहतात आणि आपला जो मसाला आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे टिकून राहतो। रोजच्या वापरासाठी छोट्या एखाद्या बरणीमध्ये हा मसाला काढून वापरायचा आहे, जेणेकरून या पूर्ण मोठ्या बरणीतला मसाल्याचा जो रंग आणि वास आहे तो टिकून राहील। तुम्ही जर का कांदा लसूण मसाला खात नसाल तर साधा घाटी मसाला किंवा गरम मसाल्याची रेसिपी मी मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे,
तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर नक्की जाऊन तुम्ही बघाल। तो सुद्धा मसाला अगदी परफेक्ट झणझणीत असा बनून तयार झाला होता। त्याचबरोबर रंग देखील अप्रतिम आलेला होता। तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।